नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं। आज आम्ही सर्व हिंगणेकर म्हणजे हिंगणावासी, नागपूर जिल्हा आलेलो आहे। कळसूबाई आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आहे कळसूबाई ते सर करण्यासाठी मागे बघू शकता। आता सकाळचे 6:15 वाजलेले आहे। अजूनही अंधार जो आहे अंधार नाहीसा झालेला नाही आहे। अत्यंत दुर्गम अशी ही वाट आहे कळसूबाईची। आमचे मित्रगण वरती गेलेले आहे। ओ माय गॉड, सूर्यनारायण दर्शन झालेलं आहे सूर्यनारायणाचं। उंच उंच पहाडी, हिरवी। नागपूर हां, सह्याद्रीच्या कुशीत आम्ही आलेलो आहो आणि अत्यंत खुशीत आम्ही आलेलो आहो। वा 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 वा, अत्यंत निसर्गरम्य देखावा आपल्याला इथे दिसत आहे। पहाटेचा सूर्योदय, विहंगम दृश्य आणि कळसूबाईचे अत्युच्च शिखर इथनं दिसतं। हां, जवळ आलं। हो का? अच्छा अच्छा अच्छा, 4 टप्पे आहे का? हां हां, ही आहे कळसूबाईची पायवाट। आणि हा तो डोंगर जो आपल्याला आता सर करायचा आहे, अत्यंत दुर्गम, खरोखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असण्याला पुरेपूर शोभून दिसतो कळसूबाईचा डोंगर। आमचे सहकारी इथे लिंबू पाण्याचा आस्वाद घेताना। लिंबू शरबत का? मुरमुरे का? अच्छा, चुरमुरे। आता आम्ही आलेलो आहे कळसूबाईच्या शिखराची खरी चढाई जिथून सुरू होते आपण इथे बघू शकता। आम्ही आमच्या कॅमेरामन यांना अशी विनंती करतो की त्याने थोडं झूम करून दाखवावे। कळसूबाईचे शिखर जे आहे श्री दशरथ बाळू वानखडे यांकडून कळसूबाई माता चरणी अर्पण, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, बारी। तर हा जो डोंगर आपल्याला दिसत आहे हा डोंगर कळसूबाईचा डोंगर आहे। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे आहे जे जवळपास 5,500 फूट आहे। आणि वरतं बघू शकता आपण, ते वरचं जे टेकडं आहे जिथे झेंडा फडकत आहे, कदाचित आपल्याला कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नसेल, परंतु तिथे झेंडा फडकत, तिथे जायचं आहे। आणि हे अत्यंत खडतर अशी वाट आहे। हां, या इकडे मी आमच्या कॅमेरामन गजानन बांद्रे यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यावे आणि हा भूतचा फोटो घ्यावा, जिथे आमचे सुभेदार जे आहे, आमचे या किल्ल्याचे शिलेदार विकास भाऊ उभे आहे। महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर थोडं झूम करून त्यांनी दाखवावे। महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर म्हणजे जवळपास 5,400 फूट आहे। आणि सह्याद्री पर्वत रांगेत पश्चिम घाटात हे बसलेला आहे, सर्वात उंच आहे। आपल्याला कळसूबाईच्या शिखराच्या पायथ्याशी जेमतेम आम्ही आलेलो आहे। पायथ्याशी दूरवर आपल्याला हे लोक दिसून राहिलेले आहे। हे उंच शिखर आहे कळसूबाईचं। चढतो गिरतो पण आपण आम्ही अर्ध्यापर्यंत कदाचित आलेला असं आम्हाला वाटत आहे। हां, पांढरे माणसं कार्य पडून राहिलेले आहे। 2 तास झाले ना। हां, 7 ते 7 7 8 पावणे 6:15 वाजता सुरू केलं आपण। मग 1.5 तास झाला।
ठीक आहे, तरी 1.5 तासात आपण परत आलो. हां, 1.5 तास तिथे आपण दूरवर 10 पर्यंत पोहोचू. दूरवर बघितलं तर आपल्याला हे मला सांग, हे म्हातारे लोक जाऊ शकतील, मग आपण जाऊ शकतो. 8 चंद्र पाहिला का? हे आहे कळसुबाईचं शिखर डोंगर आणि हे त्यावर चढणारे छोटे छोटे लोक. आणि आम्ही अर्ध्यात सुद्धा आलेलो नाही अजून. बापरे, दिसला का महाराज शिखर? हा, दिसला का ते शिखर? आणि ते लोक पाक एवढूले चालले. हा, हे आमचे 50 सर चाललेले आहे काठीचा आधारस्तंभ करून. अत्यंत खडतर अशी ही कळसुबाईची वाट आहे. बघू शकता, येऊ राहिलो. पाय ठेवायला सुद्धा व्यवस्थित जागा नाही आहे. ओ माय गॉड, मोबाईल बंद करूनच जावं लागेल. पाणी भकभक नको प्यागून. तुम्हाला का म्हणे 1.5-2 घंटे पण चढते म्हणे माणूस. तो एक मिलिटरीवाला होता, तुम्ही खूप वेळ लावला म्हणजे यायला. 1.5-2 घंटे चढायला पाहिजे. आम्ही मिलिटरीवाले होतो. निघला असून रात्री 5 वाजता. अंधारात दिसते काय? हो ना, अंधारात तो उलट डेंजर आहे. असं वाटून राहिलं आपण आत्ताच सगळ्यात उंच शिखरावर आलोय, राईट? हा, आमचे 50 गुरुजी चालले आहे वरती. हो, 50 गुरुजी. अरे टाटा तर करा वर जाता जाता. कोणाचा गाडा पण व्हिडिओ बनला हा. पाहिजे. काढ. मायकल जॅक्सन पण समोर आहे. चढताना पाहिजे का काय करणार? सूर्य वर आलेला आहे. इतर सदस्य सुद्धा हा, लास्ट. आता हे फर्स्ट आहे. हा, अशात भरपूर. घरी आले सांगत तुला बारे देऊन घे. अजून येत चढून जाऊ द्या. कळसुबाई शिखरावर आम्ही आलेलो आहे. टाकून देऊ ना. आता सध्या आम्ही इतक्या उंचावर आहे. इथनं अजूनही डोंगर आम्हाला भरपूर उंच दिसतोय. हे बघा, गेले दिवस. ये प्रभु, वो दे ये क्या?
चल बोलिया हो चला सर पन्नास सर कसं वाटते? खूप गारगार वाटत आहे. गारगार वाटत आहे. आणि हे दोघं कुठे गेले? त्यांना थंडगार वाटत आहे का? हां 50 आहे सर. सकाळी 6 वाजता तुम्ही कळसूबाईच्या शिखरावर चढाई करण्यास सुरुवात केलेली आहे. आता जवळपास 10:30 वाजलेले आहे आणि आपण दूरवर पाहू शकतो कळसूबाईच्या पायथ्याचं जे गाव आहे बारी, ते आपल्याला बारी बारीने दिसून राहिलेलं आहे. हां आपण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर जवळपास पोहोचतच आलेलो आहे. याबद्दल आपल्या काय भावना आहे? हां वरतं चढसान का लवकरच खपसान? नाही, जवळपास आम्ही आता कळसूबाईच्या शिखरावरती पोहोचलेलं जाऊ. मंदिर दिसत आहे आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कळसूबाईच्या मंदिरापर्यंत पोहोचू. ओके ओके. शेवटचा टप्पा गाठू. हा आणि याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद होत आहे की काहीतरी आम्ही आपल्या जीवनामध्ये अतुलनीय कामगिरी केलेली आहे. या संस्मरणीय दिवस राहतील. हा या उतरत्या वयामध्ये हा चढता ग्राफ पाहून तरुण सुद्धा आमच्यापासून प्रेरणा घेतील हीच आम्ही अपेक्षा करतो. आणि राहिलेला जो डोंगर आहे तो हळूहळू चढतो. वरती डोंगरावरती कळसूबाईचं मंदिर दिसत आहे. झेंडा फडकत आहे आणि हृदयाचे स्पंदने जोरजोराने धडकत आहे. आमचे 2 सवंगडी समोर गेलेले आहेत. खंदे कार्यकर्ते होते. खंदे कार्यकर्ते आम्हाला दुसऱ्याच्या खांद्यावर सोडून चालले गेले. ही आहे शेवटची पायरी जी आपल्याला दिसून राहिली की ते स्टीप चढाई आहे, एकदम तीव्र चढाई आहे. आणि बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचं हे विहंगम दृश्य आहे ते. नारळवटी पेढे प्रसाद झालं लंबर पेढे. अरे पहिले थांबा 2 मिनिटं. तुझा व्हिडिओ चालू. अरे भाऊ गरीबाचे मनोगत घेत का? बोला सर. कळसूबाई शिखरवर आपण पोहोचलेले आहे सुखरूप. आपलं मनोगत सांगा. लंबा होता वाचलो. आता का माहित जाताना लंबा होतो का? सर कसं वाटते? आकाशात आल्यासारखं वाटतं. जगाच्या उंच टोकावर आल्यासारखं वाटून राहिले. पूर्ण आभाळात गेल्यासारखं वाटून राहिलेलं आहे. हे खूप थकलेले आहेत. थकलेले आणि भागलेले सुद्धा. हो फोटो काढायला लाव मा. सोनिया आमचा फोटो काढतो. फुल येतो काय करता? So finally we have reached the top of Maharashtra Kळसूबाई Peak. Hey, come on, guys. Just let's be serious and let's go down. Bus ready. Hey, let's go.
कैसा लग रहा है अन्ना सर? टॉप ऑफ महाराष्ट्र, टॉप ऑफ महाराष्ट्र। आता हे राहिलं ना काय ते म्हणतात सामान